नमस्कार. स्नेतिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ महिना आला की प्रत्येकाच्याच घरोघरी हा आषाढ दळला जातो. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत आषाढ विशेषमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि खुसखुशीत अशा 7 ते 8 दिवस आरामात टिकणाऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या. तेही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तिखट मिठाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण या ठिकाणी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण हिरवी मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी 4 ते 5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वाटूनच त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आता आपल्याला या ठिकाणी न पाणी टाकता छान असं वाटून घ्यायचं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही. हे पहा, अशा पद्धतीने मी वाटण जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी पीठ जे आहे ते एकाच वाटीने सर्व पीठ मोजून घ्यायचे आहेत. सर्व पीठ एकाच भांड्याने मोजून घेतल्यामुळे पुऱ्या जे आहेत ते छान अशा परफेक्ट खमंग आणि खुसखुशीत अशा तयार होतात. मी या ठिकाणी वाटीच्या मापाने 2 वाटी असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी असं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. हे पीठ जे आहे ते छान अशात आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. बरोबर 2 वाटीसाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी असं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. जास्तही ज्वारीचं पीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाही. 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी बरोबर या ठिकाणी अर्धी वाटी असं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे. आता आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला गरम करून त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पीठ जे आहे ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण हाताला चटका लागू नये म्हणून आपल्याला या ठिकाणी चमच्याचा वापर करायचा आहे. तेल जे आहे ते पूर्णपणे पिठाला लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चोळून छान असं. या ठिकाणी तेलाचं मोहन वापरल्यामुळे पुरी जी आहे ते छान अशी खुसखुशीत आणि हलकी अशी तयार होते. त्यामुळे या ठिकाणी 2 चमचे असं मी कडकडीत तेलाचं मोहन त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण जे तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या ठिकाणी जास्त तिखट पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही या ठिकाणी 1 चमचा लाल तिखट पण टाकू शकता. मी या ठिकाणी हिरव्या मिरच्याच पुऱ्या बनवत आहे. त्याचबरोबर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी अवश्य घाला, त्यामुळे पुऱ्याची चव जी आहे ते खूपच मस्त अशी लागते. 3 चमचे पांढरे तीळ जे आहेत ते त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि पाव चमचा हळदी पावडर. हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आणि 1 चमचा धने पावडर मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता पीठ जे आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर, तीळ जे आहे ते पूर्णपणे पिठामध्ये एकजीव झाले पाहिजेत अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपण पीठ मळण्यासाठी पाणी टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. कारण त्याचा जो तिखटपणा आहे तो पूर्णपणे पिठामध्ये उतरला जातो. त्यामुळे त्यामध्येच मी या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी साधं नॉर्मल टेम्परेचरचंच वापरायचं आहे. गरम किंवा कोमट पाणी आपण या ठिकाणी वापरणार नाहीत. थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे त्यात आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असताना आपल्याला या ठिकाणी जास्तही घट्टसर नाही आणि सैलसर नाही, असं मध्यम असं पीठ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान असं आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं तरच पुऱ्या ज्या आहेत ते एकदम परफेक्ट अशा तयार होतात. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी घट्टसर असं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते आपल्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. फक्त 10 मिनिटच आपण पीठ ठेवून देणार आहोत. 10 मिनिट झाल्याच्या नंतर आता आपण या ठिकाणी लगेच त्याच्या पुऱ्या ज्या आहेत ते बनवून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी थोडं थोडं गव्हाचं पीठ लावून पुऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा लाटून घेणार आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे 1 चपाती लाटून त्याच्या ग्लासने किंवा वाटीने छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ शकता. मी या ठिकाणी अशाच पद्धतीने पुरा बनवून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी थोडं पिठाचा लिंबाच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी छान अशी पुरी जी आहे ती आपल्याला आलटून पलटून लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय साधारणतः मी मध्यम जाडीची अशी पुरी जी आहे ते लाटून घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही एकदम पातळ अशा पुऱ्या लाटून घेऊ शकता. म्हणजे त्या पुऱ्या ज्या आहेत ते एकदम कुरकुरीत अशा तयार होतात. मी या ठिकाणी थोड्याशा मध्यम जाडीच्याच लाटत आहे, कारण मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटल्यानंतर त्या पुऱ्या ज्या आहेत ते तळल्यानंतर छान अशा फुगल्या जातात आणि अतिशय खुसखुशीत अशा तयार होतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाटून घेऊ शकता. मी आता अशाच पद्धतीने मध्यम आकाराच्या सर्व पुऱ्या ज्या आहेत ते तयार करून घेणार आहे. सर्व पुऱ्या ज्या आहेत ते या ठिकाणी तयार करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच मीडियम गॅसवर तेल छान गरम करून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पुरी जी आहे ते टाकून घ्यायची आहे आणि झारण्याच्या साहाय्याने वरतून व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे पुरी छान अशी टम्म फुगली जाते आणि अतिशय खुसखुशीत अशी तयार होते. आता ही पुरी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी मीडियम करायची आणि मीडियम गॅसवरच्या पुरी ज्या आहेत
छान अशी अलटून पलटून दोन्ही साईडने सोनेरी रंग येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय पुरी किती छान टम्म अशी फुगलेली आहे. जर या ठिकाणी मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटल्या तर त्या पुऱ्या ज्या आहेत ते छान अशाच पद्धतीने फुगल्या जातात. जर तुम्ही अतिशय पातळ अशी पुरी लाटून घेतली तर ती पुरी जी आहे ती फुगली जात नाही, पण छान अशी कुरकुरीत तयार होते. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक पुरी जी आहे ते तळून दाखवणार आहे. एक पुरी काढल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तेलाचं टेम्परेचर जे आहे ते थोडंसं कमी होतं, त्यामुळे तेल हलकंसं आणखीन आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी फास्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला पुरी जी आहे ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. म्हणजे सर्व पुऱ्या ज्या आहेत ते एकसारख्या तळल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला तेल अगोदर गरम करून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने बनवलेल्या तिखट मिठाच्या ज्या पुऱ्या आहेत ते 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. एकदम व्यवस्थित अशा ह्या पुऱ्या राहतात आणि छान अशा खुसखुशीत आणि खमंग अशा तयार होतात. ह्या पुऱ्या ज्या आहेत ते चवीला तर खूपच मस्त अशा लागतात. ह्या पुऱ्या विशेषतः आषाढ महिन्यामध्ये बनवल्या जातात. प्रत्येकाच्याच घरोघरी अशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये पुरीची रेसिपी जी आहे ती बनवली जाते. आता पुरी छान तळून झालेली आहे, आता आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या ज्या आहेत ते मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत. हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय छान खमंग आणि खुसखुशीत अशा टम्म फुगलेल्या आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या ज्या आहेत ते या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. अतिशय झटपट आणि साधी सोपी तयार होणारी रेसिपी आहे. हे पहा, या ठिकाणी मी तुम्हाला एक पुरी जी आहे ते तोडून दाखवणार आहे. तुम्हाला तोडल्यानंतर समजेलच आपली पुरी जी आहे ती किती एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे. त्यासाठी पिठाचं प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख अशा आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. मी एक शेवटी राहिल्यानंतर एक जे आहे ते चपाती अशी लाटून घेतलेली आहे आणि चपाती लाटल्याच्या नंतर वाटीच्या साहाय्याने अशा छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत. त्या पण पुऱ्या एकदम परफेक्ट अशा खमंग आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि सर्वच पुऱ्या एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय. हे पहा, या ठिकाणी जी छोट्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत तीही पुरी तुम्हाला मी या ठिकाणी एक पुरी तोडून दाखवणार आहे. तुम्हाला तोडल्यानंतर समजेल ती सुद्धा पुरी किती छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय दोन्ही साईडने पुरी या ठिकाणी छान अशी खमंग आणि खुसखुशीत तळून घेतलेली आहे. ह्या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तिखट मिठाची पुरी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. ही आजची तिखट मिठाच्या पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये.